आज जे आपण लाडू बनवणार आहोत तसं तर हे लाडू लहानांपासून मोठे सगळेच खाऊ शकतात, पण खास करून स्त्रियांनी आणि मुलींनी हे आवर्जून खावावे, कारण याच्यामध्ये जे घटक आहेत ते स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी खूप उपयोगी आहेत. नमस्कार, मी अनुष्का, अनुज किचन डायरी 23 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जे जे साहित्य मी इथे घेतलेलं आहे त्याचं मी मेजरमेंट आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये देते, तर डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका. कढईमध्ये सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया आणि कलिंगडाच्या बिया, आपल्याला हे सगळं नीट भाजून घ्यायचं आहे. याला हलकेसे लालसर डाग पडेपर्यंत आपल्याला या बिया भाजून घ्यायच्या आणि बाजूला काढून घ्यायच्या. आता बघा, याच्यासोबतच इथे मी तेवढ्याच मापाचे फ्लेक्सीड घेतलेले आहेत, म्हणजे आळशीचे बीज. हे सुद्धा खूप उपयोगी असतात आपल्या शरीरासाठी. याच्यामध्ये ओमेगा 3 असतं आणि याच्यामुळे आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी होतं. स्त्रियांमध्ये जे हार्मोन्स बॅलन्स ठेवायचं काम करतं ना, ते फ्लेक्सीडमुळे होतं. तर त्याच्यामुळे या लाडूमध्ये फ्लेक्सीड मात्र आवर्जून घाला. तर हे सुद्धा आपल्याला चटचट आवाज येईपर्यंत आणि खमंग याचा वास येईपर्यंत भाजायचे आहेत आणि याला सुद्धा आपल्याला बाजूला काढून घ्यायचे. त्याच्यासोबतच इथे मी घेतलेले आहेत मूठभर अक्रोड. माझ्याकडे इतकेच अक्रोड होते, तुमच्याकडे याच्यापेक्षा जास्त असतील तर तेवढे सुद्धा घेऊ शकता, नसतील तर स्किप देखील करू शकता. तर हे अक्रोड सुद्धा आपल्या मेंदूच्या वाढीसाठी आणि मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी, हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी उपयोगी आहेत. आता इथे मी 2 ते 3 चमचे बडीशेप घेतलेली आहे. ही बडीशेप सुद्धा आपली पचन क्रिया सुधारण्यासाठी खूप मदत करते. त्याच्यामुळे या लाडूमध्ये 2 ते 3 चमचे तरी बडीशेप आवर्जून घाला. त्याच्यासोबतच इथे मी घेतलेले आहेत काळे तीळ, आणि हे काळे तीळ आपल्या स्किनसाठी आणि आपल्या केसांच्यासाठी मजबूतीचं काम करतं आणि स्किन सुद्धा याच्यामुळे चमकदार होते. तर जसे आपल्या मसाल्यामध्ये पांढरे तीळ असतात त्याचप्रमाणे हे काळे तीळ असतात. तर याला सुद्धा आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर आता एक एक करून मी प्रत्येक गोष्टीची तुम्हाला माहिती सांगणार आहे. भोपळ्याच्या बियांनी आपल्या शरीराला प्रोटीन, आयर्न, मॅग्नेशियम मिळतं. या बियांनी पीसीओडी आणि पीसीओएसचा त्रास सुद्धा कमी होतो. ज्या सूर्यफुलाच्या बिया आपण वापरलेल्या आहेत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई असतं. ते त्वचेसाठी आणि आपली त्वचा चमकदार करण्यासाठी, केस मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरतं. काळ्या तिळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, फॉस्फरस असतं, जे की आपल्या शरीरातील हाडे मजबूत करतं. आणि फ्लेक्सीडचं तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. फ्लेक्सीडमुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि आपल्या स्त्रियांच्या मधील हार्मोन्स ते बॅलन्स करतं. आता जे कलिंगडाच्या बिया आपण वापरल्या होत्या त्याच्यामध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम असल्यामुळे मसल स्ट्रॉंग होतात आणि हृदय सुद्धा निरोगी राहतं. आता इथे बघा, 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि 1 वाटी भरून मखाना सुद्धा मी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे. मखाना सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे. आता इथे मी जवळपास अर्धी ते पाऊण वाटी तूप याच्यामध्ये घातलेलं आहे आणि याला वितळवायला ठेवून देणार आहे. गॅस मी बंद केलेला आहे. कढई खूप जास्त गरम आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये तूप हे वितळलं जातं. थोड्याशा बिया मी अशा बाजूला काढून ठेवलेल्या आहेत, त्या मी वरती लाडूमध्ये अशाच टाकून देणार आहे, म्हणजे लाडू आपले दिसायला सुद्धा चांगले दिसतील. आता एक एक करून आपण हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर इथे पहिल्यांदा मी मखाना बारीक करून घेतलेला आहे. हे सगळं साहित्य गार झाल्यावरच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही याची एकदम बारीक पावडर सुद्धा करून ठेवू शकता. लाडू जर तुम्हाला बांधायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही एकदम बारीक याची पावडर करा आणि रोज 1 चमचा दुधासोबत ही पावडर तुम्ही घेऊ शकता. मी याचं दरदरीत असं ह्याला फुटून घेतलेलं आहे, ज्याच्याने लाडू सुद्धा खायला चांगले लागतील. अशा प्रकारे हे सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे. आता इथे मी खडीसाखरेचा वापर करणार आहे. तुम्ही गुळाचा वापर करू शकता किंवा तुम्ही खजूरचा वापर सुद्धा करू शकता, पण खजूर गरम असतात म्हणून मी खडीसाखरेचा वापर करणार आहे. खडीसाखर ही थंड असते आणि आपल्या शरीराला एनर्जी देण्याचं काम करते. पण जर कोणाला शुगर असेल तर तुम्ही याच्यामध्ये खडीसाखरेचा वापर करू नका, तुम्ही याच्यामध्ये खजूरचा वापर करू शकता. तर आता याच्यामध्ये ही खडीसाखर बारीक करताना आपण 4 ते 5 याच्यामध्ये वेलची घालणार आहोत, ज्याच्याने आपल्या लाडूला छान असा फ्लेवर येईल. आता हे सुद्धा सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आणि या लाडूच्या मिश्रणामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा, जे आपण तूप वितळवून घेतलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर इथे मी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे की जे जे मेजरमेंट मी घेतलंय ते डिस्क्रिप्शन मध्ये मी देते, तर तिथे तुम्ही चेक करायला विसरू नका. तर हे सगळं बारीक करून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं हाताने आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर कढईमध्ये जे तूप मी वितळवून ठेवलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालणार आहे आणि याला सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स झाल्यानंतर याला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी पुन्हा एकदा आपण याला मिक्सरमध्ये पल्स मोडवरती फिरवून घेणार आहोत, ज्याच्यामुळे तूप सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतं आणि
लाडू करायला सुद्धा सोपं जातं आणि या पूर्ण मिश्रणाला चांगलं बाइंडिंग येतं. आता तुम्ही इथे बघू शकता हे सगळं मिश्रण मी पल्स मोडवरती मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आता याला मस्त बाइंडिंग आलेलं आहे. लाडू सुद्धा आपले सहज वळले जातात. आता हे लाडू जास्त मोठे बनवायचे नाहीत. जेवढा लिंबूचा आकार असतो ना त्याप्रमाणेच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत. आणि हे एक जरी लाडू खाल्ला ना तर आपल्या शरीराला एनर्जी मिळते आणि आपल्या स्त्रियांच्या मध्ये जे काही हाडांचं दुखणं, केस गळणं किंवा स्किनचे जे प्रॉब्लेम असतात ते या लाडूंच्यामुळे कमी होतात. कारण आपण याच्यामध्ये जे साहित्य वापरलेले आहे ते आपल्या शरीराच्या उत्तम आरोग्यासाठीच आहे आणि शरीराला थंडावा देण्याचं काम यातल्या बऱ्याचशा ज्या सीड्स आपण वापरलेल्या आहेत त्या करतात. त्याच्यामुळे आपण दररोज हा एक लाडू दुधासोबत घ्या किंवा तुम्ही तसाही खाऊ शकता. जर तुम्हाला तसं खायचं नसेल किंवा ही पावडर याची जी बनवलेली असते ती जर तुम्हाला दुधासोबत खायची नसेल तर तुम्ही ती पाण्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तशी सुद्धा सुकी पावडर 1 चमचाभर दररोज सकाळी तुम्ही खाऊ शकता. आपल्या हाडांचं दुखणं, केसांची गळती, स्किनचे जे प्रॉब्लेम आहेत ते याच्यामुळे कमी होतात. तर बघा, हे लाडू आपल्याला पीसीओडी आणि पीसीओएस जे आपल्या महिलांच्या मध्ये प्रॉब्लेम असतो त्याला सुद्धा उपयोगी पडतात. म्हणून नक्की हे लाडू बनवून ठेवा. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना द्या. खास करून महिलांनी, मुलींनी हे लाडू आवर्जून खा. या लाडूची रेसिपी आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला एक लाईक करा आणि एक छानशी कमेंट द्या. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.